सचिन पेशाने इंजिनियर असतो. सडपातळ शरीर, गोरा रंग, दिसायला देखणा, साधारण घराण्यात जन्माला आलेला मुलगा. स्वतःच्या पायावर उभं राहून आपले स्वप्न रंगवत असतो. सचिन जॉबला देखील मोठ्या प्रचलित कंपनीत लागल्यामुळे परिस्थिती सुधारते. सचिनचे वडील शंकर राजपूत साधारण हॉटेलमध्ये कामाला होते. आई यशोमती घरीच, तर लहान बहीण सिद्धी शिक्षण घेत असे. सचिनचं लग्न ठरवण्यास आग्रही असणारी आई आता त्याचे कोणतेही कारण ऐकून घ्यायला तयार नसते. शेवटी सचिन देखील होकार देतो. एक स्थळ आहे ओळखीचे असे सांगून सचिनचे बाबा जेवण करताना सांगतात, बघायला कधी जायचं? असा प्रश्न सर्वांसमोर करतात. सचिनची लहान बहीण सिद्धी चटकन कोणताही विचार न करता उत्साहाच्या भरात बोलते की उद्याच. तिच्या होमध्ये आई देखील होकार देते. सर्वांचा होकार बघून सचिन देखील होकार कळवतो. सचिनचे बाबा लगेच मुलीकडच्यांना म्हणजेच ठाकूर यांना वेळ आणि कधी येणार सांगतात. सचिनला इतक्या लवकर लग्न नको होतं. काय करायचं याच विचारात रात्र निघून जाते. सकाळी लवकर तयारीला लागतात. दुपारी जायचं आहे त्यासाठी सर्व तयारी करून घेतात. सचिन देखील फॉर्मल कपडे घालून तयार होतो. गाडीने 4ही जण ठाकूर यांच्या घरी पोहोचतात. ठाकूर दरवाजाच्या जवळच उभे असतात व त्यांना आलेले पाहून त्यांचे स्वागत करतात. ठाकूर यांचे नाव प्रकाश. यांना 2 मुली असतात. एक डॉक्टर, तिचे नाव जयश्री, आणि एक वकील, तिचं नाव स्वाती. आणि ठाकूर सेवानिवृत्त असल्यामुळे घरीच असतात आणि पत्नी जया देखील घरीच असते. मुलगी बघण्यासाठी गेलेला सचिनची मात्र इकडे गोंधळलेल्या अवस्थेत घरात शिरतो. ठाकूर सर्वांना बसायला सांगतात. सर्व सोफ्यावर बसतात. ठाकूर व त्यांची पत्नी त्यांच्या संपूर्ण कुटुंबाबद्दल चर्चा सुरू असते. सर्वांच्या गप्पा सुरू असतात. तेवढ्यात सचिनची बहीण सिद्धी उत्साहाने विचारते, मुलगी येणार आहे की नाही? तिच्या या बोलण्यामुळे सगळे हसायला लागतात. तेवढ्यात जया बोलते, आलेच घेऊन. त्या उठून मुलीला घ्यायला जातात. त्या येताना डॉक्टर असणाऱ्या जयश्रीला सोबत घेऊन येतात. जयश्रीच्या हातात चहा असतो आणि मागून जयश्रीची बहीण स्वाती देखील येत असते. सचिनची वरती मान करून बघायची देखील हिंमत होत नसते. चहा घेताना सचिन जयश्रीकडे हलकी मान वर करून बघतो. जयश्री देखील सचिनकडे बघते. जयश्री दिसायला सुंदर, लांब केस, डोळे मोठे, नाक चेहऱ्याला शोभेल असे नाजूक, आणि रंग चंद्रालाही लाजवेल इतका देखणा. सचिनची आई यशोमती जयश्रीला काही प्रश्न विचारतात आणि त्यापाठोपाठ जयश्रीची आई देखील जयश्रीला उत्तर देण्यास मदत करत असते. जयश्री स्वभावाने बिनधास्त असते. डॉक्टर असल्यामुळे लोकांशी तिचा संपर्क चांगला असल्यानेही ती सर्व प्रश्नांना उत्तर देण्यास समर्थ असते. परंतु पहिल्याच भेटीत मुलीबद्दल गैरसमज होऊ नये याची भीती बाळगून मधून जया स्वतःहून बोलत असते. गप्पा झाल्यानंतर जया व त्यांचे पती ठाकूर सचिनला आपले घर दाखवत असं जयश्रीला सांगतात आणि तुमच्या दोघांची ओळख देखील होईल असे जया हसून बोलते. यशोमती व शंकर लगेच होकार देत त्यांना दोघांना पाठवतात. ठाकूर आणि राजपूत राहिलेली फॅमिली इकडे आपल्या गप्पा सुरूच ठेवतात. तोपर्यंत जया स्वातीला जेवणाची सर्व व्यवस्था करायला सांगते. जया आणि प्रकाश यांनी सचिन आणि त्याची फॅमिली बघायला येण्याआधीच जयश्रीला वारंवार शांत राहशील सांगत असतात. कारण जयश्रीचा स्वभाव बोलका आणि थोडासा खट्याळ असतो. ती बिनधास्त असते. याचा चुकीचा संदेश जाऊ नये हीच भीती त्यांना असते. मग इकडे सचिनचा स्वभाव उलट असतो. सचिन शांत आणि प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक बोलणारा, तर थोडासा लाजऱ्या स्वरूपातला. दोघेही सर्व घर बघून झाल्यानंतर जयश्रीच्या खोलीकडे येतात. जयश्री पुढे आणि सचिन मागे असतो. जयश्रीच्या खोलीत प्रवेश करताच सचिन थोडा दचकतो. कारण तसेच भिंतीवर मॉडेल्स आणि इंग्लिश कलाकारांचे पोस्टर लावलेले असतात. तो दरवाजात उभा राहून हे सर्व बघत असतो. जयश्री त्याला आत ये म्हणते. त्याचं तिच्याकडे लक्ष नसतं. तो ते सर्व बघून गोंधळलेला असतो. जयश्री त्याच्याजवळ जाऊन विचारते, ओके आहेस ना? सचिन भानावर आल्यासारखा हा मी ओके आहे म्हणून खोलीत शिरतो. जयश्री सचिनला मुद्दाम तिच्या खोलीमध्ये घेऊन आलेली असते. कारण तिला कोणतीही तिच्या बाबतीतली माहिती लपवायची नसते किंवा काही खोटं सांगून लग्नासाठी तयार व्हायचं नसतं. जयश्री स्वतःहून सचिनला बोलते, तुम्हाला असणारे प्रश्न बिनधास्त विचारू शकतात. सर्व प्रश्नांची उत्तरं द्यायला मी तुमच्या समोर आहेच. सचिनला आता प्रश्न पडतो की सुरुवात कुठून करायची. हाताची बोटे दाबत असतो. चेहऱ्यावर दबाव आल्यासारखा स्पष्टपणे दिसत असतं. सचिन गोंधळलेला आहे त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत असल्यामुळे जयश्री स्वतःहून सचिनला विचारते, तुम्ही या लग्नाला तयार आहात? सचिन जयश्रीकडे बघतो. हो नक्कीच. सचिनला जयश्री पाहता क्षणी आवडलेली असते. फक्त तिच्या खोलीतले दृश्य बघितल्यानंतर तो गोंधळलेला असतो. सचिन तोच प्रश्न जयश्रीला विचारतो, तुम्ही तयार आहेत लग्नाला? सचिन आस लागल्यागत जयश्रीकडे बघत असतो. जयश्री सचिनला स्पष्टपणे सांगते, मी या लग्नाला तयार आहे, पण माझ्याबद्दल
तुम्हाला काही गोष्टी समजलेल्या मला आवडेल. मलाही त्या लग्नाआधी सांगितलेल्या बऱ्या वाटतात. उगाच लग्नानंतर गैरसमज होण्यापेक्षा. सचिन होकार मिळाल्यामुळे नक्कीच सुटकेचा श्वास सोडतो. परंतु पुढे काय बोलणार याची तो वाट बघत असतो. जयश्री: तुम्हाला सांगावंसं वाटतंय की माझा स्वभाव आणि वागणं बिनधास्त आहे. मी थोडी मस्तीखोर देखील आहे. मला मॉडेल इंग्लिश सॉंग्स ऐकायला आणि त्यावर डान्स करायला आवडतो. मी सर्वांसोबत बोलते, मस्ती करते. तसंच मी माझ्या कामाच्या बाबतीत देखील अग्रेसर आहे. मी एक डॉक्टर असल्यामुळे माझे काम आणि त्या ठिकाणी होणारे उशीर, त्यामुळे तुमच्या मनात किंवा घरच्यांच्या मनात त्याचा चुकीचा संदेश जाऊ नये असं मला वाटतं. तुम्ही मला समजून घ्याल अशी अपेक्षा करते. सचिन शांतपणे ऐकत होता. त्यानंतर मध्येच बोलला, मी एक बोलू? जयश्री होकार देते. सचिन: मला नक्कीच अभिमान असेल याबाबतीत की माझी बायको एक डॉक्टर आहे आणि ती तिच्या कामाला महत्त्व देते. जयश्री हे ऐकून नक्कीच आनंदित होते. सचिन पुन्हा बोलतो, राहिला प्रश्न, तुम्ही जे बाकीच्या तुमच्याबद्दलच्या सांगितलेल्या बाबी त्या मला सर्व मान्य आहेत. तुमचा स्वभाव, तुमच्या आवडीनिवडी. माझा स्वभाव शांत असला तरी माझी बायको बोलकी आहे. अजून काय हवं? दोघेही हसायला लागतात. दोघांचं बोलणं सुरू असताना जयश्रीची बहीण स्वाती मध्येच येते आणि विचारते, मी तुमच्या व्यत्यय आणते आहे त्यासाठी माफ करा, पण तुम्हा दोघांना खाली बोलवले आहे. जेवणाची संपूर्ण तयारी झाली आहे. जयश्री हाताचे 5 बोटं दाखवत 5 मिनिटं आलोच सांगते. स्वाती तिथून निघून जाते. जयश्री सचिनला अचानक प्रश्न करते, तुम्हाला गर्लफ्रेंड होती या आधी किंवा तुमचा काही पास्ट? सचिन लगेच नकार देतो, कारण सचिन कधी कोणत्या मुलीसोबत लवकर बोलत देखील नसे. परंतु मित्रपरिवार मोठ्या प्रमाणात आहेत हे जयश्रीला आवर्जून सांगतो. जयश्री स्वतःहून सांगते की एका मुलासोबत 1 वर्ष सोबत होती, परंतु काही गोष्टी पटत नसायचं. आवडीनिवडी पूर्ण विरोधात, त्यामुळे वारंवार भांडणं होऊ लागली. सो फायनली आम्ही वेगळे. सचिन तिला काही विचारणार त्याआधी जयश्री बोलते, आमच्यात फक्त आत्तापर्यंत 3-4 वेळेस किस झाला आहे. त्यापुढे मी लग्नाआधी काहीही करायला तयार नव्हते. सचिनच्या प्रश्नाचे उत्तरच जणू जयश्रीने दिले, त्यामुळे सचिनने शांत बसणे योग्य समजले. जयश्री सचिनला विचारते, आता तुम्ही तयार आहात लग्नाला? कारण या गोष्टीमुळे 4-5 मुलांनी मला नकार दिला आहे. तुम्हीही तुम्हाला नकार द्यायचा असेल तर देऊ शकतात. सचिनला इतकं सर्व स्पष्टपणे बोलणारी, वागणारी दुसरी मुलगी मिळणार नाही याची जाणीव होते. तो यस सांगतो. दोघे खाली येतात. जेवण करता करता सचिन त्याच्या आईच्या कानात होकार कळवतो. आई यशोमती खूप आनंदी होते व लगेच आम्हाला मुलगी पसंत आहे कळवते. शंकर राजपूत व ठाकूर एकमेकांचं तोंड गोड करतात आणि राजपूत लगेच बोलतात, 15 दिवसात उरकून टाकू, काय वाटतं? ठाकूर देखील संमती दर्शवतात. ठाकूर बोलतात, आम्ही लग्न करून देऊ व आमच्याकडून काही असेल ते आम्ही शक्य होईल तेवढे देण्यास तयार आहोत. तुमची काही इच्छा असेल तर तुम्ही सांगू शकतात. शंकर राजपूत यांचं बोलणं हात करून थांबवतात आणि सांगतात, ठाकूरराव, आम्हालाही मुलगी आहे, आम्ही देखील समजू शकतो. सर्व लग्नाचा खर्च अर्धा मिळून करूया आणि आम्हाला फक्त मुलगी हवी आहे, हुंडा वगैरे घेणं शोभत नाही असं भावूक होऊन बोलतात. ठाकूर आणि त्यांची फॅमिली आनंदी होते, कारण इतक्या समजूतदार घरात आपली मुलगी जाते याचं त्यांना नक्कीच समाधान वाटतं. सचिन आणि राजश्री दोघेही एकमेकांकडे बघून नजरेला नजर मिळेल याप्रमाणे डोळ्यांच्या इशाऱ्याने समाधानी आणि सर्व गोष्टी मान्य आहेत असं एकमेकांना कळवतात. लग्नाची सर्व तयारी होते. थाटात लग्न सोहळा पार पडतो. जयश्री सचिनच्या घरी येते. दोघांनाही बोलायचं असतं, भेटायचं असतं. सचिनला व जयश्रीला दोघांनाही लग्नात झालेल्या त्यांचा स्पर्श जाणवत असतो. परंतु पूजा, त्यानंतर होणारे विधी बाकी असतात. त्याचबरोबर घरात असणारी पाहुण्यांची गर्दी यामुळे दोघे फक्त एकमेकांकडे बघण्यातच वेळ काढत होते. पहिल्या रात्रीची प्रतीक्षा करत होते. सचिन लग्नानंतर झालेल्या पूजेतील राजश्रीने घातलेल्या पिवळ्या रंगाची साडी, त्यात दिसणारे तिचे रूप आठवून वेळ काढत होता. तर इकडे राजश्री सचिनने पूजेसाठी घातलेला पांढरा रंगाचा फॉर्मल ड्रेस, खाली निळी पॅन्ट हे दृश्य वारंवार डोळ्यासमोर आठवत होती. 2 दिवस झाले निघून जातात. सचिनला आता जयश्रीला काही करून भेटायचं होतं. रात्री सर्व झोपलेले असताना राजश्री सिद्धी सोबत तिच्या रूममध्ये झोपलेली असते. तेवढ्यात तिच्या मोबाईलवर सचिनचा. सचिन, झोपलीस का? जयश्री, नाही, बोला ना, काय झालं? सचिन, तुझी खूप आठवण येते. जयश्री, मलाही. सचिन, लवकर टेरेसवर ये, मी वाट बघतोय. राजश्री, घाबरल्या स्वरूपात नाही, नको, कोणी बघितलं तर प्रॉब्लेम होईल. सचिन, थांब, मी येतो तिथे. जयश्री, नाही, मी येते, तुम्ही नका येऊ इथे. सचिन वरती वाट बघत असतो. तेवढ्यात जयश्री दबक्या पावलांनी, कोणताही आवाज होणार नाही अशा रीतीने वर पोचते. दरवाजा बाहेरून बंद. जयश्री, बोला सचिनराव, इतका धोका पत्करून कशासाठी बोलवलं? सचिन,
मी खूप मिस करतो तुला. अजिबात करमत नाही आता. किती दिवस असं अजून राहणार? जयश्री हसत अजून 5-6 दिवस. हे बोलताच सचिन जयश्रीला घट्ट मिठी मारतो. सचिनच्या स्पर्शाने जयश्रीच्या अंगावर काटा येतो. जयश्री ही सचिनला प्रतिसाद देते. 2 मिनिटं दोघेही तसेच असतात. थोड्या वेळात जयश्री मिठीतून बाहेर येते. सचिन लगेच जयश्रीला बोलतो, काहीतरी तुझ्यासाठी सरप्राईज आहे. हे ऐकून जयश्रीचा चेहरा अजून फुलतो. जयश्री उत्साहाने विचारू लागते, काय आहे सांगा ना लवकर. कोणीतरी येईल, लवकर सांगा. सचिन खिशातून तिकीट काढतो व जयश्रीच्या हातात ठेवतो. ते तिकीट शिमला हनीमून बुकिंगचे असतात. हे गिफ्ट तुझ्यासाठी. जयश्रीने ते बघून थोडी लाजते व ते तिकीट सचिनकडे देऊन तिथून पळत खोलीत जाते. सचिन तिथेच टेरेसवरती खाली झोपतो व जयश्री खोलीत येऊन झोपते. दोघेही पहिल्या रात्रीच्या भेटीसाठी आतुर झालेले असतात. दोघांनाही तो स्पर्श हवाहवासा वाटत असतो. जयश्रीचे ते लांब केस, मोठे डोळे, तिची नाजूक ओठ आठवत असतो, तर इकडे जयश्री सचिनचा स्पर्श जाणवत. अखेर सर्व विधी पूजा आटपून सर्व पाहुण्यांना निरोप देऊन सर्व रात्रीच्या जेवणासाठी बसलेले असतात. सचिन घरच्यांना हनीमूनला जाण्याबद्दल सांगतो. बुकिंग वगैरे झालेले आहे. 2च दिवसात निघायचं आहे. 8 दिवसाचा टूर आहे शिमला या ठिकाणी. शंकर आणि यशोमती यांना काहीच प्रॉब्लेम नसतो. ते होकार देतात. तसं हनीमूनबद्दल सचिनने आपल्या वडिलांना पूर्वकल्पना दिलेली असते. शिमला या ठिकाणी प्रवेश. दोघेही सर्व तयारींशी शिमल्यात पोचतात. थंड असं वातावरण, सगळीकडे बर्फाने ओढलेली चादर. त्यात दोघंच सोबत सर्वांपासून लांब असलेले असतात. सचिनला पहिल्या रात्रीसाठी त्याच्या लग्न झालेल्या मित्रांनी काही त्यांचा अनुभव शेअर केलेला असतो. त्यामुळे सचिन संपूर्ण तयारीने तिथे पोहोचलेला असतो. हॉटेलमध्ये चेक इन करून दोघेही थकल्यामुळे आराम करतात. सचिनला जयश्रीच्या आवडीनिवडीची कल्पना असते. संध्याकाळ होते. दोघेही जेवण करून आपल्या रूमवर येतात. जयश्रीच्या आधी सचिन फ्रेश होण्यासाठी जातो. सचिन फ्रेश होऊन आल्यानंतर जयश्री जायला निघते. तेवढ्यात जयश्रीला थांबून बॅगमधून काळ्या रंगाचा नायटी तिच्या हातात देतो. तुझ्यासाठी गिफ्ट म्हणून जयश्रीला सांगतो. जयश्री शॉक. लाजणाऱ्या सचिनचं हे रूप बघून ती फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये शिरते. सचिनला माहीत असतं जयश्रीला उशीर होईल. तोपर्यंत सचिन सर्व मेणबत्त्या लावून ठेवतो व जयश्रीला आवडणारे इंग्लिश गाणीही म्युझिक प्लेअरमध्ये तयार ठेवतो. सर्व लाईट बंद असतात. जयश्री काळ्या रंगाचा नायटी घालून बाहेर येते व रूममधील दृश्य बघून जागेवरच उभी राहते. जयश्रीचे ते नायटीमधील रूप बघून सचिन तिच्याकडे बघत राहतो. तिचे मोकळे सोडलेले केस, तिचे त्या मंद प्रकाशात चमकणारे मोठे डोळे, गालावर स्माईल, तिचे ते पान खाल्ल्यावर होणाऱ्या लाल रंगासारखे ओठ, त्याचप्रमाणे नायटी पारदर्शक असल्याने तिचे दिसणारे स्तन आणि नाजूक अशी कंबर. सचिन तिच्यातच हरवलेला असतो. जयश्री सचिनसमोर उभी राहते. त्याला आवाज देत असते. थोड्या वेळात भानावर येऊन सचिन हळूच तिला म्हणतो, काय छान दिसतेस तू यात. तुझे हे रूप पाहून मी माझाच नाही राहिलो. जयश्री थोडी लाजते. ती लांब जाण्याचा प्रयत्न करणार तेवढ्यात सचिन तिला हात धरतो व तो तिला जवळ ओढतो व म्युझिक प्लेअरवर गाणं सुरू करतो. दोघेही रोमॅन्टिक कपल्सप्रमाणे नाचायला लागतात. सचिनने काळ्या रंगाचा टी शर्ट व खाली हाफ चड्डी घातलेली असते. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात बघत असतात. सचिन हळूच जयश्रीला बेडवर टाकतो आणि तो हळूहळू तिच्यावर येतो. बिनधास्त असणारी जयश्री पूर्णपणे लाजत सचिनला स्वतःला सुपूर्द. सचिन कपाळापासून ते पायाच्या नखापर्यंत तिचे चुंबन घेत असतो. जयश्री त्यामुळे पूर्ण श्वास जोरजोरात सोडत असते. चुंबन घेता घेता सचिन जयश्रीचा नायटी उतरवत असतो, तर इकडे जयश्री देखील सचिनचा टी शर्ट सहित सर्व कपडे उतरवते. सचिन जयश्रीचे स्तन दोन्ही हाताने धरतो, सोडतो व या सुखदायक वेदनेचा ती आनंद घेत असते. दोघेही निर्वस्त्र असतात. सचिन वरतून ब्लँकेट ओढून घेतो, कधी सचिनवरती तर कधी जयश्रीवरती. असं दोघेही जणू त्या रात्रीचा आनंद लुटत असतात. दोघांनाही ही भेटलेली संधी सोडायची नसते. एकमेकांना देता येईल इतके प्रेम द्यायचं असतं. आज खऱ्या रूपाने जयश्रीच्या स्त्री ओळख मिळाल्यासारखे तिला वाटू लागते. ती आज सचिनची पूर्ण झाली याचा तिला आनंद वाटत असतो. जवळपास रात्रीचे 3 वाजले असतात. जयश्रीला खिडकीतून कोणीतरी बघत आहे याची जाणीव होते. ती सचिनला खिडकीकडे बोट करून काहीतरी आहे, कोणीतरी आपल्याला बघत आहे असं घाबरल्या स्वरूपात सांगू लागते. सचिन घाईघाईने कपडे घालून खिडकीकडे जातो. खिडकी उघडून आजूबाजूला बघण्याचा प्रयत्न करू लागतो. सचिनला कोणीही दिसत नाही. सचिन जयश्रीकडे बघून बोलत असतो. तेवढ्यात सचिनला मागून जोरात धक्का बसतो व तो बेडवर येऊन पडतो. दोघेही घाबरतात. जयश्री पटकन कपडे. दोघेही रात्रीच त्याच अवस्थेत रूमच्या बाहेर पडतात. घाबरत घाबरत रिसेप्शनिस्ट असणाऱ्या ठिकाणी येतात व झालेली संपूर्ण घटना तिथे सांगतात. हॉटेल मॅनेजर त्या रूममध्ये झालेली घटना
याआधी सांगितलेली नसते. परंतु आता सचिन जयश्रीला ते सांगणं महत्त्वाचं होतं. काही महिन्यापूर्वी त्याच रूममधून नवविवाहित असलेल्या महिलेने हनीमूनच्या पहिल्याच रात्री खिडकीतून उडी मारून आपला जीव दिलेला असतो. जयश्रीला रूममध्ये आल्यापासूनच आपल्याकडे कोणीतरी बघत आहे याची जाणीव होत असते. परंतु सचिन यावर विश्वास ठेवेल का, त्या भीतीने ती कोणतीही कल्पना न देता शांत. दोघेही सकाळ होताच तिथून निघण्याचा निर्णय घेतात. जयश्री, सचिन दोघेही घाबरलेले असतात. त्यामुळे दोघेही शांत असतात. सकाळ होताच तिथून सर्व आवरून निघतात व घरी येताच दोघेही एकमेकांसोबत झालेल्या घटनेबद्दल बोलू लागतात. जयश्री सचिनला सांगते, आयुष्यातील पहिलीच रात्र इतकी भीतीदायक झाली, ही रात्र कधीही विसरू शकत नाही. नशीब आपलं आपण वाचलो. सचिन जयश्रीला तुझी साथ कधीच सोडणार नाही याचं आश्वासन देतो. तिचा हात हातात घेऊन सुखादुःखात सोबत आहोत, त्यामुळे झालेला प्रकार विसरून जा व नवीन आयुष्याला सुरुवात करूया. दोघेही झालेली घटना वाईट काळ म्हणून सोडून देतात आणि नवीन जीवनाला सुरुवात करतात. परंतु खरंच हे विसरणं इतकं सोपं असेल? दोघांना तेही पहिल्याच रात्री घडल्यामुळे.